पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि पोलिसांवरती वाढता राजकीय दबाव या अति महत्त्वाच्या विषयावरती ही आजची 5 जुलै 2026 पासून विलास घुले हत्या प्रकरणामध्ये त्यांचे बंधू रमेशजी घुले आणि त्यांच्या परिवार या ठिकाणी आज उपोषणाला तिसरा या ठिकाणी दिवस आहे। 3 दिवस होऊन सुद्धा जी फिर्यादीचं या ठिकाणी मत आहे की खासदार पुत्र सौरभ बजरंग सोनवणे यांना अद्याप सुद्धा या ठिकाणी अटक झाली नाही, याकरता ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थाने तुम्हाला या आजच्या ह्याच्यात सांगायचं झालं की जे काही विलास घुले हत्या प्रकरण या महाराष्ट्रातील केज तालुक्यामध्ये घडलेलं आहे, तर ह्यामध्ये फिर्यादीचं, तेथील साक्षीदाराचं, गावकऱ्याचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे की ही पूर्ण सेटलमेंट या ठिकाणी झालेली आहे। त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, तपास अधिकारी असतील, राज्य पातळीवरती बजरंग मनोहर सोनवणे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत, म्हणून त्यांच्या मुलाला वाचण्याचा सगळ्यात मोठा हा डावपेच चालू आहे। खऱ्या अर्थाने सामान्याच्या लेकरावरती जे कोयत्याचे हल्ले झाले, डाव झाले, तर भारतीय जनता पार्टी हे म्हणजे हे घाव त्यांच्या एका खासदारासाठी त्यांना न्याय मिळवून देणार आहे का, हेही पाहणं आपल्याला तेवढंच गांभीर्याने हे लक्षात आहे। खऱ्या अर्थाने तुमचा प्रश्न अगदी अत्यंत महत्त्वाचा आहे। या ठिकाणी जे काही फिर्यादींनी सांगण्यात आलं की सदरील आरोपीचा CDR पूर्णपणे शासनाच्या ताब्यामध्ये आहे। खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचे खाजगी PA असतील, त्यांच्या कॉलद्वारे जे काही आरोपी आहेत हे आरोपी संगनमताने करून त्यांच्यावरती त्यांना ताकद देऊन हा कट कारस्थान रचून या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे। खून करणे किंवा खून करण्यास प्रोत्साहित करणे हा सुद्धा एक अपराध आहे। त्या ठिकाणी 5-5 लोकांचे साक्षी पुरावे झालेत। संबंधित घटनास्थळी असताना 5-5 लोकांनी या ठिकाणी माननीय न्यायालयामध्ये साक्ष दिलेली आहे की संबंधित अशा आरोपीने ह्याच्या सांगण्यावरून यांचा खून झाला आहे। आणि ज्या वेळेस विलास घुले हे शेवटचा श्वास या ठिकाणी घेत होते, तर शेवटचा श्वास घेत असताना जिवंत असताना त्यांचे भाऊ रमेश घुले त्यांनी स्वतः या ठिकाणी जबाब नोंदवला। त्यांना सांगितलं की मला सौरभ बजरंग सोनवणे यांच्या सांगण्यावरून मला हल्ला झाला। सौरभच्या नाव सांगून त्याला चाकू खुपसले, सौरभचं नाव सांगून त्यांना वार केले। 5-5 लोकांचा जबाब जातोय, 5-5 लोकांचं स्टेटमेंट जातंय। यांना न्यायालय महत्वाचं नाहीये, यांना वरिष्ठांचा आदेश महत्वाचा नाहीये। खऱ्या अर्थाने गोपनीय चर्चा आज जिल्ह्यात पडतायत। एका अधिकाऱ्याला 50-50 लाख रुपये दिलेत, एवढी सुद्धा गोपनीय चर्चा आहे। पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र गृह विभागाचे आणि महाराष्ट्र पोलिसांचे या ठिकाणी प्रमुख आहेत, तर त्यांना जी आज त्यांची वयोवृद्ध या ठिकाणी आई आहे, आज तिसरा दिवस विना अन्न पाणी त्या कुपोषण या ठिकाणी सुरू आहे। आज त्यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली आहे, तर त्या मायबाप अधिकाऱ्याला आज हात जोडून या ठिकाणी विनंती आहे, एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची जबाबदारी या ठिकाणी आपण पार पाडायला पाहिजे। आणि महाराष्ट्रातील ह्या जो काही खून प्रकरण आहे, तर आपण 1 मिनिट का होईना या कुटुंबाला या ठिकाणी आधार दिला पाहिजे। एक जबाबदारीपूर्वक या ठिकाणी सांगतोय की या ठिकाणचे पोलीस महासंचालक साहेबांनी संबंधित घटनास्थळी या ठिकाणी भेट दिली पाहिजे, अन्यथा नाविलाजाने आम्ही 1-2 जण जाऊ आणि कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही तसं निवेदन देणार आहेत की संबंधित या ठिकाणचा जो कोणी मुख्यांचा मोर्चा आहे त्याला तात्काळ या ठिकाणी अटक करा। सगळं मॅनेजमेंट आहे, पूर्ण या ठिकाणी मॅनेजमेंट आहे, कोणीही समाधानकारक नाही। त्या माईच्या चेहऱ्यावरचं तुम्ही अश्रू बघा, त्या भावाचा आज एक भाऊ गेलाय, एक मुलासमान एक भाऊ गेलाय। तुम्ही इथला बसलेल्या प्रत्येक माणसाचा या ठिकाणी चेहरा बघा, हे कोणत्या राजकीय पक्षाचे नाहीत, कोणत्या दबावाचे नाही आहेत। त्यांच्या घरातलं लेकरू गेलो म्हणून आज ते गेली 3 दिवस या ठिकाणी बसलेले आहेत। आणि राहिला प्रश्न CID कडे हा तपास गेलाय।
तर सीआयडीचं प्रमुख या ठिकाणी सीआयडीचं काम आहे संबंधित फिर्यादीला विचारात घेऊन जे आमचे जबाब असतील त्याच्यावर तुम्ही अतिरिक्तपणे काम केलं पाहिजे आणि संबंधिताला अटक केलं पाहिजे। या ठिकाणी खासदार पुत्राला लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट, खासदार पुत्राला एवढे मोठे मोठे पुरावे देऊन सुद्धा तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट देता। तो आज आरोपी आहे। आरोपी जर बाप खासदार असेल आणि पोराच्या गाडीवर खासदार चिन्ह असेल तर पत्रकार महोदयांची नैतिक जबाबदारी आहे, त्या मुलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे का नाही पाहिजे। बापाचं खासदारकीचं पोस्टर पोराला लावायला अधिकार कुणी या ठिकाणी दिला? संबंधित पोरगा त्याच्यावरती आज गुन्हा पुरवणी जबाबदारी ज्याचं नाव आहे, तर असं नाव असताना सुद्धा तो व्हीआयपी पणाने पोलीस स्टेशनला जातोय, एकदम व्हीआयपी पणाने बसतोय आणि एक वेगळ्या लँग्वेजमध्ये पोलिसांशी संवाद साधतोय। ही जनता आंधळी नाहीये। मी अजूनही पोलीस बांधवाला विनंती करतोय, यामध्ये आलेला प्रत्येक अधिकारी, पोलीस कर्मचारी यांचा सीडीआर या ठिकाणी यानंतर भविष्यकाळात निघेल। मुख्यमंत्री महोदयांना मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतोय, महाराष्ट्र पोलीस खलरक्षणाय खलनिग्रहणाय ही खाकी शान महाराष्ट्राची, आम्ही खाकीला आज सुद्धा देव मानतो, कारण त्या खाकीच्या आत देव माणसं, आज असे अनेक देव माणसं आहेत त्यांच्या आज आम्ही ऋण व्यक्त करतो। परंतु अंगावर खाकी असून सुद्धा जर तुम्ही आतमध्ये राक्षस वृत्तीने या ठिकाणी काम करणार असाल, अनेक आमदार या ठिकाणी मध्यस्थी करतायत, मोठे मोठे आमदाराचे याच्यामध्ये अनेक नामनिर्देश, याच्यामध्ये अनेक नावं येतील। हा संबंधित शिष्टमंडळाला, आमचं जे काही शिष्टमंडळ आहे ते महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकाला या ठिकाणी मिळणार आहे। परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन तिथपर्यंत जाऊन देतं का नाही देतं, लोकशाहीच्या ह्या प्रमुख मागणीला तिथपर्यंत पोहोच करतं का नाही करतं, हे तितकंच महत्वाचं आहे। खऱ्या अर्थाने तुम्हाला मी अजूनही एक गोष्ट सांगतोय, या अर्थाने या प्रकरणामध्ये पूर्ण सेटलमेंट झालेली आहे, पूर्ण मॅनेजमेंट झालेली आहे। आणि जर ही मॅनेजमेंट होणार असेल तर वरती माझा बापाचा फोटो आहे, विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा हा सगळ्यात मोठा घात आहे। जी भारतीय जनता पार्टी शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ, 18 पगड जातीला सोबत घेऊन या महाराजांनी स्वराज्य उभं केलं, त्या शिवराजी शिवाजी महाराजांचा सुद्धा या ठिकाणी थोर अपमान आहे। म्हणून सर्व पत्रकारांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की या सामान्य ऊसतोड कामगाराच्या लेकराला झालेल्या घावासाठी आपण न्यायाच्या भूमिकेने आम्ही तुमच्याकडे बघतोय आणि हा न्याय तुमच्याकडून मिळेल हीच आम्हाला अपेक्षा आहे।